मित्रांनो, आज व्हिडिओ हा आईवडिलांवरती आहे. आईवडिलांवरती का? कारण लग्नानंतर दुसऱ्यांचे सासू सासरे होतात. मग काय होतं, लग्न केल्यानंतरची ज्या गोष्टी घडतात त्याबद्दल थोडंसं, त्याच्याने आपल्याला काय त्रास होऊ शकतो थोडं बघून घ्या व्हिडिओ व्यवस्थितपणे. आणि 2-3 पार्ट असतील याचे, ते पण बघून घ्या. कारण आपण आपल्या आईवडिलांची सेवा आपल्याला करावीच लागते, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, बरोबर. आणि आपण हा विचार करतो आपण का त्याची सेवा करायची नंतर. हां, कारण त्यांनी पण आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं ना, मग ते आपली किती काळजी करतात. मग त्यानंतर आपण पण त्यांची सेवा केली पाहिजे, बरोबर. ह्याच गोष्टीने नंतर काय होतं की ह्या गोष्टी पुढे चालून बायकांना ह्या गोष्टी नाही समजणार. त्यांचे आईवडील हेच त्यांचे आईवडील असतात. सासू सासरे हे त्यांचे आईवडील कधीच होऊ शकत नाही. कितीही सासू सासऱ्यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं आणि कितीही त्यांना प्रेम दिलं, मुलीसारखं वागवलं, पण एखादी जरी गोष्ट त्यांना बोलले की ते सहन करू शकत नाहीत. ते मनात ठेवतात. थोडक्यात ते कुणाला बोलून दाखवणार नाही, मनात ठेवणार. नंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याच्यावरती राग करणार. या सर्व गोष्टी वाढत जातात. पण आपले आईवडील तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. ते जरी आपण वेगळं राहतो, आपले आईवडील आल्यानंतर भांडणं करतात, हे करतात, त्यांना कोण सांभाळणार नंतर, बरोबर की नाही. ह्याबद्दलच तुम्हाला थोडं समजावायचं आहे. तुम्ही तर समजदार आहे, समजावणार काय मी. मला जे समजतं ते मी तुम्हाला सांगतो आहे. पुढे काय होणार, पितृदोष आपल्याला कसा लागतो, आपण त्यांची सेवा कशी केली पाहिजे आईवडिलांची, हे मला त्यातून तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला वाटतं की ह्या विषय आईवडिलांबद्दल आम्हाला काय ज्ञान देणार आहे. पितृदोष आपल्याला का लागतं, आपण आईवडिलांची सेवा करत नाही. कोणी अनाथ आश्रममध्ये त्यांना सोडून देतात. त्यामुळे काय होतं, त्यांचे श्राप लागतात. त्यांच्या मनातून चांगल्या गोष्टी निघत नाही आपल्याला, आपण त्यांची सेवा करत नाही. कारण त्यांनी पण त्यांच्या सासू सासऱ्याची केलेली नसते सेवा. त्यांनाही दोष असतो. त्या दोषामुळेही त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो. ह्या अशा गोष्टी ह्या घडत जातात. तुम्ही काय करा, तुम्हाला जर ह्या गोष्टींचा त्रास होऊ नये, तुम्ही म्हातारपणी तुमचं म्हातारपण चांगलं जावं, ह्यामुळे आपण आपल्या पोरांना शिकवतो. शिकवण्याच्या सोबत ह्याही गोष्टी शिकवल्या जातात. आपल्यासोबत आपल्या आईवडिलांना आपण कसं प्रेम करतो, त्यांची सेवा आपण कसं करतो, हेही त्यातून त्यांना दाखवावं लागतं. आपले आईवडील आपल्यापेक्षा जास्त आपल्या नातवावरती प्रेम करतात. का? त्यातून ते आपलं मूल आहे, आपल्या मुलाचं मूल, तेव्हा ते त्या दृष्टिकोनाने नाही बघत. आपण तर मोठं झालो आहे, पण त्यांच्याकडे त्यांचं तेच बारकं मूल त्यांच्या हातात येतं आणि ते त्याला भरपूर जीव लावतं. त्या प्रेमाने, आपल्या प्रेमाने त्या पोराला ॲटोमॅटिक सर्व गोष्टी समजतात. सर्वात
आपण बोलतो ना, आपल्याला पैसा कमवायचा असतो, बरोबर की नाही? सर्वात जास्त मौल्यवान वस्तू हीच आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणे सर्वात मोठी आणि सर्वात चांगला आशीर्वाद असणे, पितरांचा आशीर्वाद असणे. आईवडिलांचा आशीर्वाद चांगल्या प्रकारे त्यांनी देऊन गेला, त्यानंतर आपण आहे तर उद्या जाणार, बरोबर की नाही? या पृथ्वीवरती कुठलाही व्यक्ती असला त्याचं हे मरण निश्चित आहेच. ते उद्या पित्र होणारच, बरोबर? ते पित्र झाल्यानंतर आपल्या पाठीशी उभे राहतात आणि जर आपण त्यांची चांगली सेवा केली असेल तर ते आपल्याला पुढे जाण्याचे मार्ग ॲटोमॅटिक बनतात. ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि काही जरी आपल्यावरती त्रास झाला तर ते आपल्याला कुठला ना कुठला तरी मार्ग भेटून जातो बाहेर निघण्याचा. आणि जर नाही केला तर आणि तुम्ही मग नंतर विचार करत राहणार की बाबा मी चांगल्या गोष्टी करतो आणि माझ्यासोबत असं का होतं. म्हणजे असंच होणार ना, ते कुठेतरी रडत राहणार. हां, ते कुठं ना कुठं तुम्हाला त्रास देणारच ना. म्हणून सेवा त्यांची चांगली करा. काव आला, हे आला तर त्यांना जेवण चांगलं काढून ठेवता, त्यांना काय पाहिजे ते काढून देता, करता ना. मग ते जिवंत असताना त्यांची चांगली सेवा केली, सर्व काही व्यवस्थित केलं तर त्यांच्या आत्मगती संतुष्ट राहतील. मेल्यानंतर पटापट सर्व गोष्टी करतात, पित्र झाल्यानंतर त्रास देतात. तुमचा पंडित सांगतो बाबा पितृदोष आहे, असं करावं लागणार, शांती करावी लागणार. का होतात पितृदोष? अरे जे मेलेले आहेत, ते पित्र आहेत, ते आपले पूर्वज आहेत. लोक गावात जाऊन बघा, पित्रांची चांगल्या प्रकारे सेवा करतात. कोण कोण आहे तर त्यांना देव मानून त्यांचं मंदिर बांधलेलं आहे, कारण ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. काही वेगळी कामं करून घेतात. जास्तीत जास्त पैसेवाले ह्याच्याकडूनच झालेत लोक. तुम्हाला त्या गोष्टी नाही समजणार सांगून. ह्या सगळ्या गोष्टी असतात. जेवढी तुमची सेवा चांगली असणार तेवढे गुण चांगले भेटतात. वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर आपल्या पोरांना, आपल्या सर्वांना सांगायचे असतात बाबा काय करायचं, आईवडिलांची सेवा कशी केली जाते. त्यांनी आपलं लहानाचं मोठं व्यवस्थित केलं आहे ना, का महाराज झोडत राहत होते. मग त्यांचं पण त्यांना फळ चांगलं द्या. काही बायका काय सर्वच वाईट नसतात, काही राहतात व्यवस्थित. काय जसं तसं कधी कधी घडत असतं. कोणी जाणून करत नाही, असतात. भांड्याला भांडे लागतात, हे प्रकृतीचा नियम आहे. भांडणं होणार, हे सर्व ऑटोमॅटिक घडलं जातं. भावंड एकत्र राहू शकत नाही. आणि सासू ही सासू असते, आई ही आई असते. पोरं समजतात, बायका समजू शकत नाही. नियतीने तुम्हाला कुठून ना कुठून वेगळं करायचं आहे, हा नियम आहे. तुम्ही वेगळा होणार. तसंच आपल्यात पोराबाळांना तरी हे शिकवा, आईवडिलांची सेवा कशी केली जाते. आणि त्यांची सेवा करा. त्यांनी आपल्यासाठी भरपूर त्रास घेतलेला असतो, आपण ते विसरून जातो. कामं सर्व्हिस करतात.
म्हणून पुढे काय होणार काय नाही ते आपल्याला माहिती नसतं. आपल्याला रस्ता तेच दाखवतात. म्हणून त्यांची पहिला काळजी घ्या आणि अनाथ आश्रमचा रस्ता तरी दाखवू नका. जेणेकरून काय होणार, तुम्ही तो रस्ता दाखवला तर तुमची पोरं उद्या तुम्हाला रस्ता दाखवणार. एवढं शिकवून एवढं त्यांना मोठं करता सर्व करता, पण त्यांना जे शिकवायला पाहिजे ते शिकवत नाही. मग तेही काय करणार, मग त्यांच्याकडे पण ऑप्शन नसतो दुसरं. त्यांना फ्रीडम पाहिजे असतं. पैसा कमवायची लाईन तर तुम्ही दिलेलीच आहे. मग तुम्ही ते बोजा घ्यायचा कसा, चालवायचा कसा हेच जर शिकवलं नाही तर तो तुमचा बोजा घेणार कसे ते लोक. म्हणून पहिला बोजा आपल्या आईवडिलांचा सोबत घेऊन सर्वांसोबत नांदून जर केलं तर आपलं आयुष्य, आपलं जीवन सुखमय होणार. धन्यवाद मित्रांनो.